नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शीणली वेदवाचा. विवेके तदाकार होऊनी राहे, मनासंत आनंत शोधूनी पाहे. ज्या स्वरूपाचा शोध घेण्यास समर्थ आपल्याला सांगतात ते निराकार आहे व सर्व देवांचा ब्रह्मदेवाचा आधार आहे. या परमात्मा स्वरूपाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे, कारण त्याला कोणताही आकार नाही, रंग नाही, रूप नाही. एखाद्या आकारबद्ध असलेल्या वस्तूचे आपल्याला वर्णन करता येऊ शकते, त्याच्या रंगरूपाचे देखील वर्णन करता येऊ शकते, परंतु परमात्म स्वरूप किंवा ज्याला आपण चैतन्य म्हणतो त्याचे वर्णन कसे करणार? ते निराकार आहे व ब्रह्मदेव व इतर देवतांचे ते आधार आहे. त्या चित्स्वरूपाचे वर्णन करण्यास वेदवाणी देखील अपुरी पडली आहे. असे म्हणतात की वेद हे प्रत्यक्ष परमात्म्याचेच निश्वास आहेत, तरी देखील त्यांनाही या परमात्म्य स्वरूपाचे वर्णन करता येत नाही. याचे कारण परमात्म स्वरूप हा जाणून घेण्याचा विषय आहे, तो वर्णनाचा नाही. जसे एखाद्याला खूप आनंद झाला तर आपल्याला त्याचे वर्णन करता येत नाही. तो आनंदी भाव जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या आनंदात सहभागीच व्हावे लागते. एखाद्याला खूप उशिरा पुत्ररत्न झाले तर त्याच्या आनंदाचे वर्णन करता येणार नाही व तो पूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर ज्याला असे उशिरा पुत्ररत्न झाले तोच जाणू शकेल, कारण त्याला तसा अनुभव आहे. ज्याने आपली मुलगी सासरी जाण्याचे दुःख अनुभवले आहे तो दुसऱ्याची मुलगी सासरी जाण्याचे दुःख खऱ्या अर्थाने जाणून घेऊ शकतो. तसेच परमात्म स्वरूपाचे आहे. परमात्म्याला जाणून घेण्यासाठी त्याच्याशी एकरूप होणे हाच खरा मार्ग आहे व तो संत अवलंबतात. म्हणून संतांना परमात्म स्वरूपाची ओळख पटते व ते या चित स्वरूपाला जाणतात ते याचमुळे. साधू होऊनी साधूस ओळखावे अशी म्हण आहे. याचाच अर्थ आपण साधूचे गुण अंगी बाणवले व थोडेफार साधुत्व आपल्या अंगी आले तर आपण दुसऱ्या साधूला ओळखू शकतो. त्याचप्रमाणे ह्या परमात्म्य स्वरूपाला ओळखण्यासाठी आपण विवेकाने त्याच्याशी एकरूप होऊन गेलो, आपले सर्व चित्त त्याच्या ठायी ठेवले तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होऊ शकते. आणि यासाठी आपण अत्यंत श्रद्धेने अंतःकरणपूर्वक या तत्वाचा शोध घेतला पाहिजे व त्याच्याशी एकरूप झालो तर त्याच्या अस्तित्वाची चाहूल आपल्याला लागेल. हळूहळू त्याचे पूर्ण ज्ञान आपल्याला होईल व त्यायोगे आपले जीवन सार्थकी लागेल. जय जय रघुवीर समर्थ.